त्याच्यावर डोळा असेल त्यांचा. म्हणजे असं काय केलं तर कॉन्ट्रॅक्टर जवळ येतो लगेच. ही वैभव नाईकांची जुनी स्टाईल आहे. कॉन्ट्रॅक्टरला जवळ बोलवायचं. पहिलं आंदोलनाची धमकी द्यायची, 2 पत्रकार परिषद घ्यायच्या. म्हणजे कुठे कॉन्ट्रॅक्टर गडबडला की लगेच वैभव नाईक त्यांना फोन करतात किंवा त्यांची लोकं. आणि मग पैसे काढल्यानंतर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका. टोल पाहिजे हे वैभव नाईकच सांगतील उद्या कॉन्ट्रॅक्टरला भेटल्यानंतर. टोलचं बांधकाम अगोदरच झालं आहे. ते काय आता नितीन गडकरी साहेब आल्यामुळे टोलचं बांधकाम झालेलं नाही. जसं इकडे झालंय तसं राजापूरला पण झालंय. आंदोलनाचा विषय आहे. मागे ओबीसी विषयावर एक आंदोलन होतं. त्या हायवेवर आंदोलन केलं. आज त्या विषयावर एक तारीख होती आणि दुसरी तारीख संविधान रॅली जी आम्ही काढली होती त्या रॅलीच्या संदर्भात आज तारीख होती. तिसरी माझी वैयक्तिक जी मालवणची केस झाली माझ्यावर, तर त्याची आज मला वाटतं पहिलीच तारीख होती. आज आज स्टँड झाली केस. या 3 तारखा होत्या, त्याच्यासाठी आलो होतो. काल वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. टोल नाका सुरू होतं ते असं म्हणतात की नितीन गडकरी आले सिंधुदुर्गाला बक्षीस देऊन. हां, टोलचं बांधकाम अगोदरच झालं आहे. ते काय आता नितीन गडकरी साहेब आल्यामुळे टोलचं बांधकाम झालेलं नाही. जसं इकडे झालंय तसं राजापूरला पण झालंय, त्याच्या पुढे चिपळूणला पण झालंय. बांधकाम होऊन मला वाटतं आता जवळपास 1.5-2 वर्ष झाली, त्याच्यापेक्षा जास्त. 24 तारखेला निविदा निघाली आहे. त्यावरून हां, निविदा. त्याच्यावर डोळा असेल त्यांचा. म्हणजे असं काय केलं तर कॉन्ट्रॅक्टर जवळ येतो लगेच. ही वैभव नाईकांची जुनी स्टाईल आहे. कॉन्ट्रॅक्टरला जवळ बोलवायचं. पहिलं आंदोलनाची धमकी द्यायची, 2 पत्रकार परिषद घ्यायच्या. म्हणजे कुठे कॉन्ट्रॅक्टर गडबडला की लगेच वैभव नाईक त्यांना फोन करतात किंवा त्यांची लोकं. आणि मग पैसे काढल्यानंतर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका. टोल पाहिजे हे वैभव नाईकच सांगतील उद्या कॉन्ट्रॅक्टरला भेटल्यानंतर. त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. बारामतीची पोटनिवडणूक झाली आहे. त्यावेळी रोहित पवारांनी असं म्हटलं की 2029 निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ नये लोकांचा आग्रह. मी त्यांचं स्टेटमेंट बघितलेलं नाही, म्हणून मी त्याच्यावर खात्रीलायक बोलू शकणार नाही. सध्याची स्थिती ते कुठल्या विषयाला धरून बोलले हे मला माहीत नसल्यामुळे मी काय त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही.